प्लॅस्टर करेल बरं का या दगडांना, त्याच्यामुळं मग काय विषय नाही कुठं थांबायचा का काय. हाच आहे काय ना तो मिसिंग. हा अहो योच आहे ना, हे काय हाच टर्नल आहे. हाच आहे काय. हा आता ओपनिंग केली त्याच्यावाली, आता ओपनिंग केलेली त्याची बघ काय भारी दिसतोय. काय छान आहे, लय मोठा आहे ना 8 किलोमीटरचा. जरा छान आहे का रे. हा आपल्या घरी न्यायचं का. हा संपले 8 किलोमीटरचा बोगदा होता, लयच मोठा आहे. काय हाय हे बघ, हा ब्रिज आहे बाय वर. हे बघ हा ब्रिज आहे बघ, जबरदस्त आहे. हे बघ कसं आहे, बाहेरून डायरेक्ट काच उघडून काढा. थांबू शकता तुम्ही इथं. बघू ना जरा, जगातला 1 नंबरचा ब्रिज आहे, बघायला काय अडचण आहे आपल्याला. मग मुंबईपेक्षा हा मोठा आहे, लय मोठी दरी 2 डोंगरांच्या मधली. चल विरातला दाखवतो, लय छान आहे. चल लय छान छान आहे. चल बघ किती उंच आहे बघ वरती. बापरे लय उंच उंच आहे. कुठं जायचं. तिकडे जायचंय ती म्हणती. इकडे खाली बघ किती छान आहे. इकडून दिसायसारखंच नाही, लय उंच आहे. बापरे खाली किती उंच आहे, लय उंच आहे ना. बापरे लय उंच आहे. कुठे अय्यो ओ खाली बघा ना किती उंच आहे. हा जबरदस्त आहे ना. तर याची ओपनिंग आताच झाली आहे, मा मते 15-1 दिवस झाले, 8-15 दिवस या ब्रिजची. आणि आता आम्ही सहज चाललो होतो, इथनच गेलो. इकडे बघा हा डोंगर किती छान आहे, वातावरण पण खूप छान आहे, जबरदस्त आहे ना जरा भारी. तर फायनल फोटो काढून झाले ना, आता आम्ही निघालोय पुढल्या प्रवासाला. ऊन कस काय बाहेर. हा यांनी मस्त फोटोचा एन्जॉय घेतलाय, आता आम्ही निघालोय पुढं. चला चला आता हा एक बोगदा आहे. चला हे छोटा आहे, हे खूप छोटा आहे. तेवढं झाल्यानंतर हा नाही एवढं भारी उन्हात जितकं छान दिसते का पावसाळ्यातले छान दिसलं असतं. पावसाळ्यात करत हा लय खास राहील का. किती छान बाईक नाही ना अलाउड, बाईक अलाउडच नाही. लय छान रूट आहे पण मस्त डोंगर दरी. तर आता आहे ना विरासाठी ना कोण घेतले इकडे मस्त निवांत येऊ बसलेले गाडीमध्ये. यांची मजा आहे खरी. हा हा थंडा थंडा पोरांची मजा आहे. हा ट्रिप खरी त्यांचीवाली, आपली काय उतरा खाली जा इकडं जा तिकडं. खरी का हो, खरी खरी माझ्या मुलांची. मी भरपूर लांब आलोय कोकणामध्ये डायरेक्ट हा ना. तेव्हा आलो होतो आम्ही दोघे 4 वर्षात, तेव्हा आम्ही सगळे चाललो होतो. प्रियांका असंच वातावरण त्या दिवशी आम्ही भंडारदारला गेलो, असंच होतं. तेव्हा छान वाटलं होतं. हा का आलं असेल मग, तेव्हा आपण आलतो सगळे. तेव्हा मोठ्या बसमध्ये हा पालीच्या गणपतीला तेव्हा गेलो होतो आम्ही. म्हणजे आम्हाला माहितच नव्हतं. तेव्हा आमचं काही फिक्स नव्हतं कुठं निघायचो खरंच. आता तसंच करतो, कुठं आपण निघतो. वाटलं का तिकडे जायचं असं प्लॅन करून नाही जायचं, ठरवून काही होत नाही. वाटलं का लगेच निघायचं. काल पण आमचा काही प्लॅन नव्हता, वाटलं लगेच निघालो आम्ही. मनाला वाटलं निघालो, त्यात एवढा विषय नाही. बघा बाहेर ऊन आहे. माती बघा
घेऊन एक गोणी भरून ते आम्ही रस्त्याला थोडं थांबलेलो आंबट याचा वाटतो काय बघू फणस वगैरे काहीतरी. पण प्रियांकाला लय वास आलाय त्याचा आंबट. प्रियांका चालली तिथे खूप वास होते ना, असा गुद मारल्यासारखं वास. समुद्र आयात आंघोळ करायची ना तुला, समुद्रामध्ये आंघोळ करायची. बघ ना किती समुद्र आहे छान. हा म्हणला काय बे वाटायचं त्याच्यामध्ये, एवढं भारी वातावरण आहे, एवढ्या गाड्या चालल्या आहे. जुना काय बाबा, एवढ्या लाखांनी गाड्या जातात त्याच्यावरून दिवसाला का हो. तर ही सगळी ट्रॉफिक आहे ना फक्त संडे आणि शनिवार आणि रविवार सुट्टीला आधी जाणाऱ्यांची, म्हणजे हे माघारी फिरले सगळे अलिबाग वरून आणि आम्ही अलिबागला चाललोय. तर आमच्याकडे म्हणजे आता ट्रॉफिक म्हणजे जे नसेल कमी असेल आता, तर आम्ही आता बघतोय पुढे आता हा, कारण लय केव्हाची आता सगळ्यांना गारगार थंडगार उत्साहाचा रस प्यायचा आहे, त्यामुळे आम्ही थांबलोय रस प्यायला. दीदी कुठे आहे? दीदी तुला प्यायचं आहे का? दीदीची काय इच्छाच नाही राहिली, दीदीला मळमळलं त्याच्यामुळं. काय प्याणार नाही तू? खरं सांग ना. नाही म्हणजे 4 सांग. हा मग 5 कस काय? विराला सेपरेट घ्यायचं का रे एक? घे. तिथे चांगला आहे, पे ना थोडा. बरं का, कावळा ऊस आहे कावळा. तर फायनली आम्ही सगळे ना बीचवर पोहोचलोय आणि आता जरा बघून घेऊ आणि नंतर पुढलं बघू काय. हा हा काय वातावरण साहेब. काय नाही, इथंच बसू शकतो आपण, आपल्या तिकडे जायची गरज नाही. हा भारी ना, भारी ना. हो मस्त मच्छी फ्रायचा वास आलाय. हो कोणी केली काय मच्छी फ्राय? हे एक नंबर वास आलाय मच्छी फ्रायचा. इथं थांबू शकतो आपण थोड्या वेळ सावलीला. आपण मॅट आणला असतं तुमचं, ते कळत नाही तुम्हाला. मॅट आणला असतं निवांत बसलो असतो. अरे मच्छी फ्राय केलंय की कुठे? जा मग. तर छान असा बीच आणि त्याच्या शेजारी मच्छी फ्राय कुठेतरी केलाय, असला भारी वास येतो. नाही नाही इकडे केलाय, ह्या काय इथं इथे बघ, इथे इथं जेवणाची सुविधा आहे. आम्ही आलोय आताच, अजून कुठंच गेलो नाही, आवरलं पण नाही काही. इकडं बीचला आलेलो आत्ताशी, म्हणजे अजून कुठंच गेलो नाही आम्ही. हॉटेल नाही, रूम नाही, काही नाही. चला आम्ही तेच म्हणते ना, क्लीन नाही ना. गोव्याला क्लीन राहतं तसं इकडे डायरेक्ट गोव्यापेक्षा पण आहे ना केरळची बीच एकदम क्लीन. हा हे गढूळ पाणी आम्ही आलो इकडे रेसॉर्ट बघण्यासाठी. आमच्या अवतारा बघा कसे झालेले, केव्हाच फिरतोय नुसतं गाडीतच. हा ना ग, त्या दिवशी आम्हाला भंडारदरा तर लय सोपा वाटला, तो पण 2 तासाचा होता. पण हा ना लयच लांब वाटला. बघतो आता आम्ही, काही नाही वडाचं झाडाचं, पण लोकेशन छान आहे जरा, मस्त वाटते. तो झाला बाई केसांची वाटत. मस्त आहे, मला आवडलं बाई दीदी. हे असं घेऊ आपल्याला. विदा उठली कुठं आलो आपण? हॉटेलला. स्विमिंग पूल पण आहे. चार्जेस नाही सांगितलं. फुलं बघा किती छान छान आहे. मस्त आहे झाडं लावलेली. काय म्हणते ते? हा शेपूट मोडून हातात अटकून काढायचा दाखवा.
छान वाटतंय तसं. तर आम्ही आधीच्या बीचला गेलतो ना, ते बीच आम्हाला आवडलं नाही, तर आम्ही दुसऱ्या ठिकाणी आलो होतो नागाव येथे. आणि खूप टाईम लागला होता यायला. त्याच्यानंतर ही रूम पण आम्हाला एवढी आवडली नाही, तर आमचं चाललं होतं सेपरेट विल्ला घ्यायचा. तर मग आम्ही पुन्हा इथून दुसरीकडे गेलो तिकडच्या काचाच्या आतमध्ये. एक बेडरूम इकडे आलोय. ते काय आवडलं नाही मग उन्हात जायचंच नाही ना तिकडे आम्हाला. आता जायचं फुल दिसतंय जरा क्लीन आहे ना. तू थांबते चल ना, इकडे छान आहे जरा क्लीन आहे मस्त. इकडे येऊन पण पचकाच आहे. इथं रूम अवेलेबल नाही. तर आहे ना, आम्हाला काही नाट लागली काय आम्ही जिथं जाईन तिथे आहे ना, इथं रूम नाही. पहिलं शोधायला गेलो ते बंद पडलेलं होतं. काय प्रॉब्लेम आलाय का माहित. तर ते पोरगं आम्हाला दुसरं दाखवत आहे. अशीच नाट लागली स्टार्टिंग पासून. पहिल्यांदा तर इथं खुश झाली. हा तिला ना, हा पहिल्यांदा मी तिथं आली, उतरली, म्हणले थांबायचं. तिकडं पण भांडण करायला अशीच म्हणायची, अगं उतरायचंच नाही. लांब पोरांची पण एनर्जी थोडीशी होती. तिलाही आवडला. आमच्या घरामध्ये जरा दिसतंय कलर मस्त आहे. इथं स्विमिंग पूल इथं आहे वाटतं. आधीच त्याने कॉल करून विचारलं होतं. आपल्या बंगल्या पुढे असं स्विमिंग पूल केला असतो. आपलं करायचं